तीन चेंडू 8 धावा नाबाद. शुभंकर तावडे 1 चेंडू 1. शेवटचा षटक सोडून दिलंय आणि वाईट बॉल. 6 चेंडू 7 धावा. चंद्रकांतजी सामना जर बराबरीत सुटला तर आनंद गगनमावेन असा होईल दोन्ही संघांचा. आपल्याला तेच वाटतं की सामना बरोबरीत सुटावा म्हणजे दोन्ही टीम आनंद घेतील त्याचा. सुयश यांना आपण पाहतोय. ओ यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर ओ पुन्हा एकदा कॅच सुटलीये. सुयश टिळक मात्र इकडे थोडेसे नाराज होत आहेत. संधी निर्माण केली परंतु कॅच सुटलीये. नेरुरकर बोलतायत दोघात तिसरा आता सगळं विसरा. तेच झालं. 2-2 खेळाडू तिकडे आले. कॉल नव्हता आणि त्याच्यामुळे ही कॅच होता होता राहिली. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये 5 पाहिजेत. एखादा डॉट बॉल जर आला ना हरिसर मजा येईल या मॅच मध्ये. मजा येईल या मॅच मध्ये. परंतु हे तेजस भाऊ मारतात तर भरपूर लांब मारतात. परंतु सुयश ज्यांनी 2 विकेट मिळवल्यात आणखी एखादी मिळवतील का. संधी निर्माण केली होती परंतु कुठेतरी मनाचा निश्चय केलाय सुयश टिळक यांनी. अजूनही मी ही मॅच काढून देऊ शकतो तेच दाखवण्याचा प्रयत्न होतोय. ओ वाह चांगला बॉल आलाय. चांगला बॉल आलाय. विशेष म्हणजे डॉट बॉल आलाय म्हणजे ही मॅच ऑन आहे. खरी सर 4 मध्ये 5. यस टिंब चेंडू म्हणून याची नोंद केली जाईल आपले गुणसंख्या लेखक यांच्या मार्फत आपल्या वहीमध्ये. 53 6 बाद. पुढे सरसावत मारलेला हा फटका. फुटवर्क चांगलं होतं. 1 धाव मिळणार आहे मात्र दुसरी धाव घेऊ शकणार नाही आहेत कारण धावत झाले असते तर या एका धावेने अजून समीकरण पाहण्यासारखं. आता 3 चेंडू 4 धावा आणि सामना बरोबरीत सुटू शकतो अशी चिन्ह सुद्धा निर्माण झालेले आहेत. वाह 3 बॉल मध्ये 4 सुपर डुपर हिट मॅच आणि सुपर स्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचा एक चित्रपट आला होता. एक घर मंतरलेला तर एक चेंडू मंतरलेला टाकावा लागेल मॅच मध्ये यायचं असेल तर. 3 बॉल मध्ये 4 पाहिजेत. सुयश टिळक क्षमता आहे त्यांच्याकडे. मागील षटक फक्त 3 रनचं टाकलं होतं. आता 3 बॉल मध्ये 4. काय मॅच चालली आहे. जबरदस्त क्रिकेटचं घमासान पाहायला मिळतं या सगळ्या सेलिब्रिटींचं मैदानाच्या आतमध्ये. प्रेसिडेंट कप चिंतेचं वातावरण दोन्ही बाजूला आहे. हो नाही नाही मोठा फटका नाही आलाय. एकाने धावसंख्या पुढे चालली आहे. सर कदाचित तुमच्या आमच्या मनातलं होतंय की काय. मॅच टाय होते की काय कारण 2 बॉल मध्ये 3 टाय होऊ शकते आणि टाय झाली तर हा सुद्धा एक आगळा वेगळा विक्रम होईल प्रेक्षणीय सामनाचा. तेजसकडे स्ट्राईक आहे आणि तेजस आपल्याला माहित आहे तो तेजस मिसाईल सारखा हवेमध्ये मोठे फटके मारू शकतो. फायर ब्रँड बॅटर आहे नेरुरकर. 6 चेंडू 11. एक मोठा फटका मारायचा. इथे एक वाईड बॉल नो बॉल किंवा एक षटकार सामन्याला कलाटणी मिळवून देऊ शकतो. परंतु सुयश टिळक यांची लाईन अँड लेंथ खूप चांगली देखील पाहायला मिळाली आता आणि त्याच्यामुळे लक्ष आता या बॉलवर सगळ्यांचंच लागलेलं आहे. सुयश टिळक ओ हो समोर खेळण्याचा प्रयत्न. कॅचही पकडण्याचा प्रयत्न राहिला परंतु नाही 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 नाही. मॅच गेली आता शेवटच्या बॉलवर. 1 बॉल 2 याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे सर. या सेलिब्रिटींची मॅच आणि काय चुरशीची झाली आहे भाऊ. तुम्ही सगळ्यांनी मन जिंकून घेतल्या. म्हणजे आम्ही तुम्हाला ज्या वेळेला सिरियल मध्ये पाहतो चित्रपटात पाहतो त्यावेळेला तुम्ही आमची मन जिंकता परंतु खेळता नाही जिंकली. जबरदस्त. आणि आता जे काय करायचं आहे शेवटच्या चेंडूवर झेल सोपा होता पण सुयश टिळक कदाचित अनपेक्षितरित्या तो चेंडू त्यांच्याकडे आला आणि आता झेल सुटला. 1 चेंडू 2 धावा. 1 काढली तर स्कोर इक्वल. 2 काढले तर जिंकतील आणि जर टिंब चेंडू आला तर मग संजय जाधव. वाह सौरभ गोखले की संजय जाधव. संजय जाधव की सौरभ गोखले. एका बाजूला शुभंकर तावडे एका बाजूला सुयश टिळक. काय मॅच चालली आहे. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या बॉलवर जाऊन पोहोचली ही मॅच. मॅच सेलिब्रिटींची आहे परंतु काय मजा येते. जबरदस्त मजा आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. तावडे भाऊ सज्ज व्हा. टिळक भाऊ सज्ज आहेत आणि जाधव साहेब यष्टांच्या पाठीमागे नक्कीच सगळं काही पाहतायत. काय करूयात. शेवटचा बॉल आहे हा. यावेळेला लॉफ केलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. समोर हातात गेलाय. वा 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 वा. या सुयश टिळक यांनी तर कमालच केली. या मॅचला जिंकलं जात आहे. इकडे टीम संजय जाधव
मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आणि सुयश टिळक यांचं कौतुक शशांक केतकर, संजय जाधव, त्याचबरोबरने हर्षद म्हणजे केशव, हे सगळे आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कारण टीम संजय जाधवने जिंकली ही मॅच. या मॅचची चर्चा खूप बऱ्याच कालखंडामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. कारण असा सामना होणे नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला सेलिब्रिटींची सुपरहिट मॅच. जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा. आणि जर बघितलं तर टीम सौरभ गोखले यांना सुद्धा आपण क्रेडिट देऊया, कारण खूप चांगला सामना ते खेळले. परंतु शेवटी जो जीता वो सिकंदर आणि आपलं नेतृत्व दाखवून देतोय संजय जाधव. मात्र ओमप्रकाश शिंदे यांना मानलं पाहिजे, उमाकांतला मानलं पाहिजे. आणि सुयश टिळकने सांगितलं मी हा विजय मिळवूनच देणार आणि तो विजयश्री त्याने खेचून आणली. तर असा पद्धत